बोला आळंदी नगर परिषदेच्या वतीने आषाढी वारीसाठी जे भाविक वारकरी येणार आहेत त्यांच्या सुविधेच्या पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। 1800 मोबाईल टॉयलेट या ठिकाणी उभा करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर शासनामार्फत 2 जर्मन हँगरही या ठिकाणी उभा केलेले आहेत। वारकऱ्यांना पावसातही दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी आपण पत्रे मारून दर्शन बारी या ठिकाणी उभारलेली आहे। त्यासोबत पाणी पुरवठ्यासाठी शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं म्हणून जवळपास 60 टँकर या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहेत। जवळपास 600 सफाई कर्मचारी या ठिकाणी मागील 4 दिवसापासून साफसफाईचं काम करत आहेत। 1300 पोलीस हे सुरक्षेसाठी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच आता पाऊस पडतोय तर नदीमध्ये प्रवाह जास्त वाढल्यानंतर काही दुर्घटना घडू नये म्हणून एनडीआरएफचे 2 पथक अग्निशमन पथक या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थित असणार आहे। एकंदरीत प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी तयारी पूर्ण झालेली आहे। पूजा अर्चेचं मुख्य म्हणजे साहित्य। पहाटे जी पंचोपचार पूजा होती त्या पूजेचं संपूर्ण साहित्य की त्याला जे लागणारं हळद कुंकू बुक्का अष्टगंध याची तयारी संपूर्ण झालेली आहे। अत्तर अष्टगंध झालंच तर आमच्या पूजा अर्चेचा नैवेद्य असतो 5 पक्वान्नाचा त्याची पण तयारी पूर्ण झालेली आहे। टाळ पकवास कधी कोणाला लागला तर आम्ही लगेच त्याला हे करतो। ऑफिसची तयारी जी पुस्तक विक्रीची असते ज्ञानेश्वरी बरोबर घेणार आहोत आणि जो सगळे लोक जेवायला असतात त्या लोकांच्या शिद्याची पूर्ण तयारी आणि भांडी याचं व्यवस्थापन पूर्ण झालेलं आहे। बरोबर साधारण 250 ते 300 लोक असतात आणि मग मान्यवर असतात, कोणी माऊली भक्त म्हणून प्रसादाला येतात। आम्ही कोणालाही नाही म्हणत नाही, आला की त्याने प्रसाद घेऊन जायचं त्या वेळेमध्ये आणि 10ला पोहोचले की 12 साडेबाराला पंचपक्वानाचा नैवेद्य होऊन लोक जेवण होऊन दुसऱ्या मुक्कामाला आम्ही परत जात असतो।